झी मराठी, चर्चाही होणारच. चंदगडवरून मुंबईला निघणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हलचं भोंगळ कारभार पुन्हा एकदा पुढे आलाय. सोमवारी 11 मे रोजी सकाळी 4च्या सुमारास सातारा वाईच्या दरम्यान पुन्हा एकदा इंदुमती ट्रॅव्हल्स शॉर्ट सर्किटमुळे बंद पडली. प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सध्या या इंदुमती ट्रॅव्हलच्या तक्रारीचा पाढा संपता संपेना. एकीकडे वाढीव दर, वेळेची गैरसोय, मॅनेजमेंटचा निष्काळजीपणा व गाडीतील वाहक चालक यांचं बेजबाबदार वर्तन, तसेच या एजन्सीच्या गाड्या सारख्या बंद पडणं, प्रवाशांना लगेच घेऊन गडिंग्लज भागात गाड्या बदली करायला लावणं, गैरसोय झाल्यास मॅनेजमेंटकडून कोणताही प्रतिसाद न मिळणं, अशा अनेक कारणांमुळे सध्या इंदुमती ट्रॅव्हल चर्चेत आहे. त्यामुळे एकंदरीत प्रवाशांची पूर्ण नाराजी व्यक्त होते. वर्षानुवर्ष पुणे, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी नोकरीनिमित्त राहणाऱ्या लोकांकडून सणानिमित्त गावी ये जा असते, पण अशा ट्रॅव्हल एजन्सीकडून योग्य अपेक्षा मिळणं अपेक्षित असतं. पण सध्या ही एजन्सी वादाच्या भोवऱ्यात सापडली. अशा बेजबाबदार ट्रॅव्हल एजन्सीवर तात्काळ कारवाई करावी, परवाना निलंबित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली. एकीकडं ऑनलाईन सुविधा घेत वाढीव पैसे आकारता आणि अपुऱ्या सेवा देताना प्रवाशांना मानसिक त्रास देत त्यांची गैरसोय करता. मग ट्रॅव्हल्स एजन्सी चालवता कशाला, अशा प्रश्न लोकांकडून केला जातोय. नाराजीच्या सुरांबरोबरच कारवाईची मागणी होते. मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, कोल्हापूर.